राखे तेव्हा भाव मनात असावा लागतो तेव्हा खरंय. हे आजारी माणूस नुसत्या औषधानं बरा होत नाही, तर अशा पेरमानं केलेल्या शुश्रूषेने बी बरी होते. हा. आता त्या दिवशी मंदिरात औषध नव्हतं, तरी बी ह्या पोरीने तिथली हळद घेऊन माझ्यावर इलाज केला. होय ना. आणि आज बी ह्या पोरासाठी तिनं इतकं केलं. तिच्याकडं तत्परता बी हाय आणि माणुसकी बी. नर्स अशी असली तर कोणता बी रुग्ण का नाही बरा होणार? हा. तर बरं वाटतंय ना बाळांनो. असं एकत्र खेळत असताना कोणी गरीब श्रीमंत हुशार सामान्य काळं गोरं असं काही नसतं. उलट मातीत एकत्र खेळून आपण हे सगळे या मातीचेच होतो. आणि माहितीये तुम्हाला, लहानपणी एकत्र खेळून जी मैत्री होते ना, ही सगळ्यात घट्ट मैत्री असते. आता बघा, त्याला तुमच्यासोबत खेळायचं होतं, तुमच्याशी मैत्री करायची होती, तुम्ही त्याला नाही म्हणाला तर त्याला किती त्रास झाला, बेशुद्ध पडला तो. आपल्यामुळे एखाद्याचं नुकसान झालेलं किंवा त्याला त्रास झालेला आवडेल तुम्हाला? चल रे आपण एकत्र खेळूया. हो आपण खेळूया चला. उठशील नी सावकाशा, हळू हळू हळू. बाळांनो, देवाने हे जग इतकं सुंदर बनवलंय. वाऱ्यावर डोलणारं झाड, कळीपासून उमलणारं फुल, समुद्राच्या लाटा, पाऊस पडल्यावर आपण तोंड वर केलं की आपल्या चेहऱ्यावर ते टपोरे थेंब पडतात. ते सूर्याच्या किरणांमुळे कधी आपली लांब होत जाणारी सावली तर कधी छोटी होत जाणारी सावली. आपल्या आजूबाजूला खूप गमती जमती आहेत आणि आपल्याला असंच जगायचंय. खूप मोठे व्हा, खूप खेळा, खूप शिका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांसाठी काय करू शकतो याचा विचार सगळ्यात आधी. बघा कशी मजा येते ते. बरं चला, आता मी सुद्धा खेळते तुमच्या बरोबर. ठीक आहे ठीक आहे. हीच पोरगी नर्स म्हणून आपल्याकडे आली पाहिजे. काय राकेश? तर ताईचं काम एक नंबर आहे बरं का. कमिन सर. बोला चांदेकर साहेब. माझ्या बायकोचा जो ऍक्सिडेंट झाला होता त्यामागे नक्की कोण आहे, त्याबद्दल काही माहिती मिळाली का? काही पुरावे मिळाले? गाडी कुणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे? गाडीचा ओनर कोण आहे? ड्रायव्हर कोण होता? हे बघा अजून तरी आमच्या हाती काही लागलं नाही. आमचे प्रयत्न सुरूच आहे. गाडीचा नंबर जरी सापडला ना तर आपलं काम सोपं होईल. गेल्या 6 महिन्यांपासून तुम्ही हेच उत्तर देताय मला. अजून एक्झॅक्टली किती दिवस मला कळू शकणार आहे की नाही यामागे कोण आहे? हे बघा चांदेकर साहेब, मी तुमचा राग समजू शकतो. मी स्वतःला सांभाळा. या सगळ्या प्रोसिजरला ना वेळ लागतो. आम्हाला काही कळलं तर आम्ही तुम्हाला नक्की फोन करून कळवू. आता तुमचा नवरा कधीच नाही होणार हट. फक्त 5 रुपयात परत मिळवा तुमचा 500चा शर्ट. हे काय ग? अगं तू बनवलेलं नवीन साबणाचं मार्केटिंग. हे हा ग आधी टेस्टिंग तर होतं त्याचं. तुझा हा प्रयोग यशस्वी झाला ना की मग मी त्याच्यासाठी मॉडेलिंग करणार. आधी पॅकेजिंग साठी पैसे उरले नाहीये, ते भरले. सुरलेले 2000 रुपये पण मी साबण बनवण्यातच खर्च. मला वाटलेलं लगेच नोकरी मिळेल, पण आता हा व्हिडिओ पोस्ट केला ना की बघ कशा पटापट ऑर्डर्स येतील.